बीएसएफ कॉन्स्टेबल भरती 2025 तर्फा सध्याच्या कंडिशनला भारत आणि पाकिस्तानचं युद्ध या ठिकाणी चालू आहे आणि अशा कंडिशनला जवळपास 18,000 जागांसाठी जे बीएसएफ कॉन्स्टेबलची घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे आणि बीएसएफ मध्ये कॉन्स्टेबलचीच भरती येणार नाही तर जीडीची सुद्धा येणार आहे, सब इन्स्पेक्टरची सुद्धा येणार आहे, हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरची असणार आहे आणि ट्रेड्समॅनची सुद्धा यामध्ये असणार आहे। तर या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर या भरतीमध्ये जे वयोमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर या भरतीची निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, ट्रेड्समॅन झाली, एसआय झालं, त्याचबरोबर कॉन्स्टेबल झालं, जीडी झालं, त्याचबरोबर प्रत्येक तुम्ही न्यूज चॅनलवर पाहिलं असेल की 18,000 जागांसाठी 17,000 जागांसाठी बीएसएफ ची भरती निघत आहे, पण याची निवड प्रक्रिया काय काय असणार आहे, आपल्याला कोणकोणत्या भरतीमध्ये कोणकोणते सर्टिफिकेट वगैरे लागणार आहे काय, तर हे भरपूर विद्यार्थ्यांना माहिती। तर मी तुम्हाला याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला या बीएसएफ भरतीबद्दल सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम आहे किती आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अंखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, बीएसएफ कॉन्स्टेबलची ही भरती या ठिकाणी निघत आहे 17,000 ते 18,000 जागांसाठी आणि हे कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण पुढे बोलणार आहे। तर हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ असणार आहे। ठीक आहे, तर आता ही जी भरती निघणार आहे तर यामध्ये जीडीचे पद असणार आहे, हेड कॉन्स्टेबल मिनिस्टरचे असणार आहे, ट्रेड्समॅनचे पद असणार आहे। ट्रेड्समॅन मध्ये कोणकोणते पद असणार आहे, तर पहा कुक झालं, वॉटर करिअर, सफाई कर्मचारी, धोबी नाही, तर हे काही पद ट्रेड्समॅन मध्ये असते। तर बीएसएफ मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो कुक म्हणजे सफाईवाल्याचं सुद्धा, सफाई कामगारचं सुद्धा यामध्ये पद असते, सफाईवाले सुद्धा असते, त्याचबरोबर स्वयंपाक करणारे सुद्धा यामध्ये असते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, यामध्ये पात्रता जर पाहिलं तर पहा जीडी मध्ये 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येते, त्याचबरोबर मुलांना आणि मुलींना, आणि हेड कॉन्स्टेबल आणि एएसआय मध्ये 12वी पास यामध्ये लागते, 12वी पास आणि ग्रॅज्युएशन। ठीक आहे, त्यानंतर ट्रेड्समॅनचं जे पद आहे, ट्रेड्समॅन मध्ये फक्त 10वी पासवर भरता येते मुलांना आणि मुलींना। ठीक आहे, तर मी तुम्हाला या ठिकाणी ट्रेड्समॅनचं या ठिकाणी सांगून देतो। तर ट्रेड्समॅन मध्ये 10वी पास लागते आणि ट्रेड्समॅन मध्ये उंची पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 155 सेंटीमीटर लागते। त्याचबरोबर यामध्ये जे पद असणार आहे सफाई, धोबी, नाई, मोची, त्याचबरोबर जे कुक, वॉटर करिअर, तर हे पद जे आहे यामध्ये असते, ट्रेड्समॅन मध्ये हे पद असते। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये सर्वात अगोदर काय असते पहिल्या टप्प्यामध्ये, तर यामध्ये फिजिकल पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे। ठीक आहे, पहिले फिजिकल होणार आहे, आपला पेपर होणार आहे, त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या या ठिकाणी ट्रेड टेस्ट होणार आहे। तर यामध्ये ट्रेड टेस्ट सुद्धा असते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ट्रेड टेस्ट असणार आहे, त्याचबरोबर यामध्ये आपलं ग्राउंड असणार आहे। तर अशी निवड प्रक्रिया यामध्ये। तर सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय होणार आहे, तर सर्वात अगोदर ग्राउंड असणार आहे, तर 5 किलोमीटर रनिंग यामध्ये असणार आहे आणि 1600 मीटर रनिंग असणार आहे। 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटांमध्ये आणि महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे आपण यामध्ये पेपरचा जो अभ्यासक्रम पाहिला तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर टोटल 100 मार्काचा हा पेपर असते बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचा, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये काय की बीएसएफ कॉन्स्टेबल मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एनएसक्यू सर्टिफिकेट सुद्धा लागते, एक लक्षात ठेवा। तर बीएसएफ कॉन्स्टेबल मध्ये तर मी तुम्हाला सांगतो यामध्ये जे सर्वात अगोदर काय असते, मैदानी चाचणी असते, त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये ट्रेड टेस्ट असते आणि ट्रेड टेस्ट कोणकोणते असते, तर पहा सफाईगारवाल्याची ट्रेड टेस्ट होत असते, धोबीची होत असते, नाईची होत असते, मोचीची होत असते आणि त्याचबरोबर कुकची आणि वॉटर करिअर, मसालची हे जे पद आहे तर यामध्ये जे तुमच्याजवळ एनएसक्यू 1 लेवलचं जर सर्टिफिकेट असेल तर यामध्ये तुम्हाला ट्रेड टेस्ट द्यावी लागणार नाहीये। ठीक आहे, आणि हे ट्रेड टेस्ट मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो एनएसक्यू एफ लेवलचं हे सर्टिफिकेट या ठिकाणी लागते आणि ज्यांना सुद्धा हे सर्टिफिकेट बनवायचं असेल तर हा कोर्स या ठिकाणी चालू आहे।
एका महिन्याचा हा कोर्स आहे. ऍडमिशन यामध्ये चालू आहे, लक्षात ठेवा. ज्यांना सुद्धा ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आणि फूड प्रोडक्शनचं आपल्याला यामध्ये सर्टिफिकेट भेटणार आहे. NSQF लेवल 1 हे सर्टिफिकेट लागणार आहे. आणि हे जे सर्टिफिकेट आहे फॉर्म भरताना हे सर्टिफिकेट लागते, लक्षात ठेवा. तर येणाऱ्या दिवसामध्ये हे जवळपास 17-18 हजार जागांसाठी भरती निघणार आहे. तर ट्रेड्समॅन मध्ये जवळपास 3000 जागा ट्रेड्समॅनच्या असणार आहे. तर ट्रेड्समॅन मध्ये 3000 जागा निघणार आहे. आणि त्याच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी आपल्याला NSQF लेवलचा सर्टिफिकेट लागणार आहे. ज्यांच्याजवळ ते सर्टिफिकेट असणार आहे त्यांनाच फॉर्म भरता येणार आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाहीये. तर याच्या अगोदर असं झालंय, तर भरपूर मुलांजवळ हे NSQF लेवलचं सर्टिफिकेट नव्हतं, तर त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आतापासून ज्यांना सुद्धा हे सर्टिफिकेट बनवायचं असेल NSQF लेवलचं, तर याचं जे विद्यार्थ्यांकडून ऍडमिशन चालू आहे आणि एका महिन्यामध्ये आपल्याला संपूर्ण आपली ट्रेनिंग त्यामध्ये होणार आहे. आपल्याला सर्व त्यामध्ये ऑनलाईन शिकवलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर जे आपल्याला हे सर्टिफिकेट एका महिन्यामध्ये भेटणार आहे. आणि याची जी फी आहे तर 3000 रुपये फी यामध्ये आहे. बाकीचे जर तुम्ही युट्यूबवर पाहिसाल तर हेच सर्टिफिकेट बनवायचे 3500 रुपये घेऊन राहिले. तर मी आपल्या मराठी माणसापासून फक्त 3000 रुपये आपण यामध्ये सर्टिफिकेटची घेणार आहे. तुम्ही मराठी माणसं आहे म्हणून आपल्या मराठी माणसांसाठी. ठीक आहे. तर 3000 रुपयामध्ये आपल्याला हे सर्टिफिकेट भेटणार आहे. आणि सरकार मान्य हे सर्टिफिकेट आहे, लक्षात ठेवा. जेव्हा सुद्धा तुम्ही भरतीवर जासाल तर हे सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागते, फॉर्म भरताना लागते. आणि त्याचबरोबर ज्या ट्रेड टेस्टच्या वेळेस सुद्धा लागते. हे जर सर्टिफिकेट असेल तर आपल्याला ट्रेड टेस्ट द्यावी लागणार नाहीये फक्त. ठीक आहे. तर ट्रेड टेस्ट कुणाला द्यावं लागणार आहे? सफाईगार, धोबी, नाई, मोची आणि यांच्यासाठी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहे. पण तुम्ही जर कुक मध्ये, वॉटर करिअर मध्ये तुम्ही जर यामध्ये फॉर्म भरला, किचन कुक मध्ये फॉर्म भरला, आपल्याला यामध्ये ट्रेड टेस्ट द्यावे लागणार नाही. फक्त NSQ सर्टिफिकेटवर आपल्या या ठिकाणी काम होणार आहे. ठीक आहे. तर ज्यांना सुद्धा हे सर्टिफिकेट पाहिजे असेल तर या ठिकाणी मी मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे ह्या पोस्टरमध्ये. तर तुम्ही यामध्ये व्हॉट्सअपवर मेसेज करा, कॉल करू नका कुणी. ठीक आहे. ज्यांना हे ऍडमिशन घ्यायचे, ज्यांना सुद्धा हा कोर्स करायचा असेल तर त्यांनीच फक्त मेसेज करा, बिनफालतू मेसेज यामध्ये करू नका. ठीक आहे. त्याचबरोबर पहा विद्यार्थ्यांकडून ट्रेड्समॅनच्या जागा निघणार आहे तर हा 3000 जागा असणार आहे. त्याचबरोबर जे GDच्या जवळपास 10,000 जागा यामध्ये 17,000 मध्ये निघणार आहे. आणि हे SSC GD मार्फत जे BSFच्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे GDच्या. ठीक आहे. 10वी पास साठी. त्याचबरोबर हेड कॉन्स्टेबल, मिनिस्टर आणि ASI साठी जर पाहिला आपण तर यामध्ये 12वी पास लागते, ग्रॅज्युएशन लागते महाराष्ट्रातील मुलांसाठी आणि मुलींसाठी. आणि वयोमर्यादा यामध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा. SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट आहे. आणि आपलं जे वय जे आपलं मोजलं जाणार आहे तर 1 ऑगस्ट 2025 पासून आपलं यामध्ये वय मोजलं जाणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ट्रेड्समॅन मध्ये सुद्धा वय आपलं 1 ऑगस्ट 2025 पासून मोजलं जाणार. आणि ट्रेड्समॅन मध्ये जे उंची वयमर्यादा लागते 18 ते 25 आहे, SC/ST ला 5 वर्षाची सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट यामध्ये आहे. त्याचबरोबर आपण यामध्ये हेड कॉन्स्टेबल, मिनिस्टर आणि ASI पदामध्ये जर पाहिलं तर यामध्ये 12वी पास पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. निवड प्रक्रियेचं जर पाहिलं तर सर्वात अगोदर आपलं फिजिकल होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये एक्झाम, तिसऱ्या टप्प्यामध्ये टायपिंग. तर पहिले फिजिकल आहे 5 किलोमीटर रनिंग यामध्ये असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी, 24 मिनिटांमध्ये 1600 मीटर रनिंग, 8.5 मिनिटांमध्ये महिला उमेदवारांसाठी. आणि पेपर असणार आहे. पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी 25 प्रश्न, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. ही जी भरती आहे BSF कॉन्स्टेबलची जी ही भरती आहे आताच निघणार आहे. तर जवळपास 2 ते 3 महिन्यांना जे हे भरती या ठिकाणी निघणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्या दिवस थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय